या आठवड्यात ज्या माहितीची कांदा बाजारभावासंदर्भात आपण अतिशय आतुरतेनं वाट बघत होता, ती माहिती आज रविवारच्या दिवशी सांगणार आहोत. अतिशय प्रीमियम माहिती आहे. मोठ्या अभ्यासानं तुमच्यासाठी ही सांगत आहे. ती म्हणजे जानेवारीच्या शेवटी म्हणजे 31 जानेवारी 2026 पर्यंत कांद्याचे संभाव्य बाजारभाव आणि त्याचं विश्लेषण कसं राहील या संदर्भात. येणाऱ्या काळात कांद्याचे बाजारभाव वाढतील, कमी होतील, स्थिर राहतील किंवा काय स्थिती राहील, आवक कशी राहील, कुठल्या जिल्ह्यामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे राहणार आहेत, कुठल्या जिल्ह्यामध्ये वाढणार ते कमी होणार आहेत, ही सगळी माहिती आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे राहिले, मागच्या वर्षीच्या तुलनेत या आठवड्यामध्ये काय फरक पडला आहे, वाढले घसरले असेल तर किती टक्क्यांनी, वाढले असेल तर किती टक्क्यांनी, ही सगळी माहिती शास्त्रीय विश्लेषणासह आपल्यासाठी आज घेऊन येत आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रविवारचा हा विशेष भाग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या प्रतिक्रिया किंवा काही कमेंट असतील तर मला नक्की त्याच्यामध्ये कमेंटमध्ये कळवा. जे चॅनलला नवीन आहे ते इथं सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा, हे मी नेहमीप्रमाणे आवाहन करतच असतो. आज आहे 25 जानेवारी 2026. आठवड्याचा आपण सगळा हे घेणार आहोत. सर्वात आधी या आठवड्यामध्ये म्हणजे मागच्या सोमवारपासून तर शनिवारपर्यंतच्या आठवड्यामध्ये कांद्याची जी आवक झाली आहे ती सोमवारी होती 5.25 लाख आणि नंतर ती कमी होऊन साधारण 4 लाखांवर ती स्थिरावलेली आहे. कधी 4.5 लाख, कधी 4.25 लाख. काल झाली ती साधारण 2.5 ते 3.25 लाख शनिवारी. शुक्रवारी झाली ती साधारण 4.25 लाख. तर या आठवड्यात कांद्याच्या आवकेचा दबाव चांगला आहे. याचं कारण कांद्याचं पीकही बऱ्यापैकी निघतं आहे. उशिरा निघत असलेला हा कांदा आहे आणि एकदम बाजारात येतो आहे. त्याचा परिणाम या आठवड्यात बुधवारनंतर विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगाव असेल, लासलगाव असेल, तिथे कांद्याचे दर थोडे दबावात आले आणि ते फार नाही पण 50 रुपयांनी क्विंटल मागे ते घसरून आता आठवडा जेव्हा संपतो आहे तेव्हा साधारण ते 13 ते 13.5 रुपये सरासरी नाशिक जिल्ह्याचं सांगतोय, इथपर्यंत ते स्थिर आहे. मागच्या आठवड्यात आपण जो मेंबरशिपचा व्हिडिओ केला होता सदस्यांसाठी, त्यामध्ये आपण नाशिकचे बाजारभाव काय असतील, अहिल्यानगरचे काय असतील आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये पुढच्या काळामध्ये म्हणजे 25 ते 26 जानेवारीपर्यंतचे सरासरी बाजारभाव काय असू शकतं संभाव्य, हे अगदी स्पष्ट सांगितलं होतं, बारकाईने सांगितलं होतं, विश्लेषण करून सांगितलं होतं आणि त्यासाठी तो अंदाज अगदी अचूक ठरलेला आहे. त्यामुळे त्यातून कांदा विकायचा की नाही हे पण लक्षात येतं. अनेक जण मेंबरशिपचे व्हिडिओ बघत नाही, त्यामुळे ते चुकीचे कॉमेंट करू शकतात किंवा त्यांची दिशाभूल होऊ शकते. इथे पण मी तुम्हाला माहिती सांगत असतो, त्यामुळे केवळ मेंबर्सनाच नाही तर इथंही माहिती सांगा असं सांगितल्यामुळे मी हा व्हिडिओ करतो आहे. मात्र अचूक आकडेवारीसह अगदी बारकाईनं जिल्हावार आणि हे कसे कॅल्क्युलेशन केले जातात, काय आहे, कुठून ही माहिती घेतली जाते, कशा पद्धतीने घेतली जाते, हे सगळं तुम्हाला बारकाईनं डिटेल समजून घ्यायचं असेल तर जॉईनच्या बटनावर क्लिक करा. द्राक्ष आणि डाळिंबाच्या शेतकऱ्यांनंतर कांद्याच्या शेतकऱ्यांचा क्रमांक लागतो आणि अलीकडे विशेषतः नाशिक जिल्ह्याचा जर तुम्ही विचार केला, नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, इथे अतिशय गांभीर्याने कांद्याची शेती करणारे शेतकरी आहे. विशेषतः तुम्ही आमचा कसमादे पट्टा जो आहे नाशिकचा, कळवण, सटाणा, बागलाण, देवळा या ठिकाणी शेतकऱ्यांना अंदाज आलेले आहे आणि 15-15 एकर कांदा लावतात. काही ठिकाणी 20 एकर. एकत्र शेती असेल तर काही भाऊ मिळून अगदी 25 एकरपर्यंत कांदा लागतो आणि त्यातून लाखो रुपयाचं उत्पन्न पण मिळवतात. पण त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी वापरली जाते. अतिशय गंभीरपणे कांद्याच्या शेतीकडे बघितलं जातं. जे शेतकरी अतिशय गांभीर्यानं कांद्याच्या शेतीकडे बघतात ते बाजार व्यवस्था कशी आहे, मार्केटचं विश्लेषण काय आहे, मार्केटवर आयात निर्यातीचे धोरणं काय आहे, इथपासून सगळ्या गोष्टी आणि शेतीचंही बारकाईने नियोजन करतात. हेच कारण आहे असेच शेतकरी जे गंभीर आहेत ते आपल्या इथं मेंबरशिपचे व्हिडिओ जॉईन करत असतात. कारण त्याची फी अतिशय अत्यल्प जरी असली तरी माहिती मात्र मोलाची आहे,
जेणेकरून त्यांच्या त्या शेतीमध्ये जी काटेकोर पद्धतीने केली जाते त्याचा उपयोग होतो. त्यामुळे आपणही यशस्वी शेतकरी आहात, प्रयोगशील शेतकरी असाल आणि तुम्हाला मार्केटची माहिती पाहिजे असेल तर इथे मेंबरशिपच्या व्हिडिओवर क्लिक करा, असं मी परत एकदा थोडीशी प्रस्तावना करून तुम्हाला आवाहन करेन आणि हा व्हिडिओ आपण पुढे घेऊन जाऊ. सुरुवातीला मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात काय बाजारभाव राहिले ते आपण बघूया. फार काही वेळ घेत नाही, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 2-3 महत्त्वाचे शहरं घेतो. अहिल्यानगरमध्ये साधारण 6-6.5% घसरण होऊन 1190 पर्यंत बाजारभाव आलेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत 40% घसरण आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र 900 रुपयापर्यंत कांद्याचे बाजारभाव घसरले. 24% घसरण मागच्या आठवड्याच्या तुलनेत आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 51% घसरण आहे. धाराशिवची आकडे माझ्याकडे उपलब्ध नाही. धुळ्याचे मात्र 4.25% घसरण होऊन 1083 आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 46% घसरण आहे. जळगावमध्ये 1200 रुपये, इथे मात्र कांद्याचे भाव वाढलेले दिसतात 13% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 14% घसरण आहे. नाशिकचं बघूया. नाशिकमध्ये सरासरी जे बाजारभाव आहे ते 1316 रुपये आलेत. संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं सांगतो आहे आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 7.25% घसरण आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 37% घसरण आहे. पुण्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 48%, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 17% आणि आता ते बाजारभाव आहेत. इतकी घसरण आहे आणि आत्ताचे बाजारभाव आहे 1154 रुपये. साताऱ्यामध्ये जी घसरण वगैरे काही नाही आहे. साताऱ्यामध्ये वाढ आहे 9.7% आणि 1500 रुपये सरासरी बाजारभाव आहे. सोलापुरात मात्र बऱ्यापैकी घसरण आहे 16% आणि 944 रुपये सरासरी आत्ताच्या या आठवड्यात आहेत आणि मागच्या वर्षीपेक्षा 51% घसरण आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे कांद्याचे सरासरी बाजारभाव आहे 1348 रुपये आणि मागच्या आठवड्यात होते 1391 रुपये. तर हे कशासाठी सांगितलं? हा जो बेस आहे याच्यावरनं आपण पुढची स्थिती कशी असेल या आठवड्याची ते आपण बघूया. जसं तुम्ही बघताय की सुरुवातीलाच मी सांगितल्याप्रमाणे कांद्याची आवक या आठवड्यात वाढली. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या रविवारी आणि सोमवारी मी असं सांगितलं होतं की कांद्याची आवक मागच्या आठवड्यात घटलेली होती, ती परत वाढली. सणाचा काळ होता, सुट्ट्या होत्या, त्यामुळे ती घटलेली होती. आज आणि उद्या बाजार समित्यांना अनेक ठिकाणी सुट्टी आहे. काही ठिकाणी आज रविवारचे व्यवहार सुरू असतात, पण नाशिक, सोलापूर जिल्ह्यामध्ये सुट्टी असते. उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे, त्यामुळे पण सुट्टी असणार आहे. त्याचाही परिणाम उद्याच्या आवकेवर होईल. त्यामुळे कदाचित उद्या आवक कमी राहील आणि परवा ती वाढायची शक्यता आहे. आता ही जी आवक आहे ही आणखी 8 ते 10 दिवस अशीच राहू शकते, वाढलेली राहू शकते, असं व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. एकूण बाजार समित्यांच्या सचिवांशी बोलल्यानंतर त्यांनी पण असा अंदाज व्यक्त केला आहे. तुम्हाला ज्या क्षणाची आता हे होती ते आपण बघूया. लाल कांदा मी आता ठेवू का आणि हे करू का, कधी विकू, असा प्रश्न जे विचारतात तो त्याला काही अर्थ नाही. लाल कांदा हा पातळ सालीचा असतो, त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि हवामान सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे थोडंसं काही झालं ते मॉइश्चर पकडतो आणि तो खराब होतो. हे तुम्हाला माहिती, मला माहिती, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे लाल कांदा किंवा रांगडा कांदा जरी आला, पोळ कांदा आहे, रांगडा कांदा आहे, तो साठवण्याच्या किंवा ठेवण्याच्या उपयोगाचा नाही. तुम्ही सुकवून तो विकू शकतात, सॉर्टिंग करून विकू शकतात, हे मात्र आहे. असं असेल तर या सगळ्याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये विक्रीवर आवकेचा होतो आहे, पण विक्री मात्र करावी लागणार आहे. फार फार तर तुम्ही 2-3 दिवस थांबू शकतात, 4 दिवस थांबा, 8 दिवस थांबा. 8 दिवस पण जरा जास्त होतात. पण खूप चांगल्या क्वालिटीचा कांदा असेल तर हे आहे. हा आठवडा कांद्याच्या विक्रीसाठी थांबण्यासारखा नाही. परत एकदा सांगतो, हा आठवडा कांद्याच्या विक्रीसाठी थांबावा आणि कांदा साठवून ठेवावा अशी स्थिती नाही, तो टिकत नाही. आता या सगळ्या याच्यामध्ये आवक वाढल्यामुळे काय परिणाम होतो आहे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्हा इथलं आता विश्लेषण करूया. या 2 जिल्ह्यामध्ये अगदी जानेवारीपासूनच आवक वाढते आहे. त्याचा परिणाम असा होतो आहे की एकत्र आणि सगळीकडे आवक वाढल्यामुळे, एकत्र काढणी झाल्यामुळे आणि साठवणीसाठी हा कांदा शक्य नसल्यानं लगेच बाजारात माल आणावा लागतो आहे शेतकऱ्यांना. परिणामी आता याच्यामध्ये तो विक्री करावा लागतो आहे आणि त्याचे भाव दबावत आहे. नाशिक हा सर्वात मोठा कांदा पुरवठा जिल्हा आहे. डिसेंबर जानेवारीपासून आवक सातत्याने होती आहे. याचं दुसरीकडे बाजारात स्पर्धा वाढली आहे, व्यापाऱ्यांकडे पर्याय खूप आहेत.
कारण कांदे खूप आल्यामुळे ते खूप तुमच्याचकडनं घेतील असं नाही, जिथं स्वस्त मिळतील तिथून ते घेतील. त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये या सगळ्या आठवड्यामध्ये 31 जानेवारीपर्यंत बाजारभाव वेगानं वाढण्याची शक्यता कमी आहे, मात्र थोडे स्थिर आणि थोडे दबावात राहतील. 31 जानेवारीपर्यंत थोडे स्थिर आणि थोडे दबावात राहण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी खरीप कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. नाशिक नंतरचा हा मोठा उत्पादक जिल्हा आहे. एकाच वेळी माल जास्त येतोय, साठवणुकीला मर्यादा आहेत हे मी सांगितलेलं आहे आणि शेतकरी विक्रीची घाई करत आहे. यामुळे अहिल्यानगरमध्ये घाई करावीच लागणार आहे, अर्थात भाव कमी ते स्थिर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अहिल्यानगरचे बाजारभाव हे दबावात राहण्याची किंवा स्थिर राहतील, पण त्याच्यापेक्षा थोडे कमी राहतील अशी शक्यता आहे. धुळे जळगावमध्ये कांदा येतोय, पण त्याचा पुरवठा फार नाही आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना बाजारभावाचा फार मोठा आधार मिळेल किंवा फार भाव वाढतील अशी शक्यता 31 जानेवारीपर्यंत नाही. स्थिर किंवा थोडासा दबाव राहील, म्हणजे घटले तर अगदी थोडे घटू शकतात. आता कुठले बाजारभाव चांगले राहू शकतात, तर विदर्भामध्ये अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी खरीप कांद्याचं प्रमाण तुलनेनं कमी आहे. मागणी जी आहे स्थानिक स्थिर आहे, बाहेरून येणारी आवक मर्यादित आहे. त्यामुळे इथे बाजारभाव फारसे घसरणार नाहीत, इथे स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांना थोडासा आधार मिळेल. पुणे आणि मुंबईमध्ये रोजचं खप जास्त आहे, मागणी जास्त आहे. त्यामुळे पुण्यामध्ये जर तुम्ही भाव कांदा घेऊन जात असाल, मुंबईत घेऊन जात असाल, तर तिथले भाव एकदम कोसळत नाहीत. नाशिकला जसं होतं एकदम 5 रुपयांनी 4 रुपयांनी होऊ शकतं, नगरला होऊ शकतं किंवा सोलापूरला होतं, तसं पुण्यात होत नाही. तिथे जास्त आवक जरी झाली तरी थोडासा परिणाम जाणवतो. त्यामुळे या आठवड्यात पुणे, मुंबई आणि या परिसरातल्या ज्या बाजार समिती आहे तिथे खूप मोठी वाढ अपेक्षित नाही आहे, पण बाजार स्थिर राहतील. घटले तर अगदीच थोडे घटू शकतात. हा एक भाग आहे. आता निष्कर्ष काढूया. तुम्ही निष्कर्ष देत नाही म्हणून मी सांगतो. आता काय आहे, अहिल्यानगर आणि नाशिकमध्ये थोडीशी काळजी घ्यायची आहे. एकदम तुम्ही न विकता, मान्य कांदा जास्त दिवस राहणार नाही तर 2 टप्प्यात विकू शकता, पण वाहतुकीचा खर्च जो जाईल त्या तुलनेत एकूण सगळं जे आहे ते तुम्हाला सारखंच पडणार आहे. आता नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आवक जास्त आहे आणि बाजारभाव दबावात राहतील. धुळे, जळगाव आणि मराठवाड्याचा काही भाग इथे स्थिर ते सौम्य राहील. म्हणजे मराठवाड्याचा कुठला भाग संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर नव्हे तर धाराशिव परिसरामध्ये किंवा त्या याच्यामध्ये बाजारभाव स्थिर पण थोडेसे सौम्य दबावात राहतील. धुळे, जळगाव आणि मराठवाड्याचा काही भाग. विदर्भ आणि जे मोठी उपभोग केंद्र आहे, विदर्भ, पुणे आणि मुंबईमध्ये इथे तुलनेने बाजारभाव स्थिर राहतील. या आठवड्यात सर्वाधिक चांगली स्थिती विदर्भात, पुणे, मुंबईत राहणार आहे. त्यानंतर नाशिकमध्ये थोडीशी राहील, मग नगरमध्ये आणि इतर ठिकाणचे बाजारभाव हे दबावात राहतील. खरीपाचा लाल कांदा हा फार दिवस टिकवण्याचा विषय नाही, थांबवण्याचा माल नाही. त्यामुळे तो योग्य वेळी वेळेतच बाजारात गेला पाहिजे, अन्यथा साठवून ठेवून त्याचं खराबी झाली तर नुकसान होईल. अर्थात कांदा तुमचा आहे, निर्णय तुम्ही घ्यायचा, याचं डिस्क्लेमर मी इथं दिलेलं आहे. आम्ही कोणालाही कधीही कांदा ठेवा किंवा कांदा विका असे सल्ले देत नाही, मात्र त्या सल्ल्यासाठी मार्गदर्शन होईल अशी चांगली माहिती, विश्लेषणात्मक माहिती देत असतो. हा सगळा आठवडा थोडासा काळजीचा आहे. नंतर मात्र परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येईल. ती कशी राहील, काय राहील हे मी तुम्हाला सांगेनच. हे मी जी तुम्हाला माहिती सांगितली याची अतिशय बारकाईनं आकडे, म्हणजे नगरला किती रुपयापर्यंत पोचणार, नाशिकला किती रुपयांपर्यंत पोचणार, किमान किती राहणार, जास्तीत किती होणार, जळगावला काय बाजारभाव राहू शकतात, ही सगळी माहिती जर तुम्हाला बघायची असेल, अगदी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सोलापूर, तर तुम्ही जॉईनच्या बटनावर आत्ताच क्लिक करून जास्तीत जास्त सदस्य तिथं घ्या. कांदा हा सिरियस शेतीचा विषय आहे आणि ॲग्रोशिवारसुद्धा हा अतिशय गांभीर्यानं या विषयाकडे पाहतो. तुमच्या मेहनतीकडे अतिशय आदरानं पाहतो, गांभीर्यानं पाहतो. म्हणूनच आपण थातूरमातूर कोणातरी काहीतरी सांगितलेली माहिती तुमच्या पुढे ठेवत नाही. अतिशय काळजीनं ही माहिती वेचून निवडून आणलेली असते, जसं तुम्ही कांदा निवडतात त्या पद्धतीनं. तुमचा दिवस शुभ राहो. येणाऱ्या काळात तुम्हाला चांगले बाजारभाव मिळो
ही अतिशय चांगल्या शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओचा समारोप करू. जोडून राहा. येणाऱ्या काळात अशीच माहिती आपण घेऊन येत राहू. धन्यवाद.